चॅलेंज असू किंवा कुठलं नवीन इनिशिएटिव्ह असू किंवा कुठली नवीन गोष्ट आपण करायचा प्रयत्न करत असू किंवा इव्हेंट्स, द ओनली वे ते सक्सेसफुल होणार आहे तर मग ते असं होणार जसं समोर म्हणतोय की जबरदस्ती ओढून ओढून मेंबरला या करा, नवीन क्लास चालू केला, क्रिकेट मॅच असेल, लुझर्स चॅलेंज असेल, एनी काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी, ट्रेकला जायचं असेल, पतंग उडवायचं असेल, काही इव्हेंट करायचं असेल ते तेव्हाच सक्सेसफुल होणार आहे जेव्हा आपण हे प्रोसेस फॉलो करू. सो आत्ता कसं होतं, ट्यूजडे चॅलेंजला आधी काय व्हायचं, वॉट वी हॅड ऑब्झर्व वॉज आज ट्यूजडे चॅलेंज आहे, सकाळी येऊन आज आपल्याला प्लॅन करायचं आहे आणि मग आपण मेंबरला धरायचं चला आज चॅलेंज आहे या प्लॅन. कुठेही अनाऊन्समेंट नाही, कुठेही असं लोकांना माहीत नाही की ट्यूजडे चॅलेंज काय आहे. ते चॅलेंज झाल्यावर छान फोटो काढून सोशल मीडियावर टाकलं, व्हॉट्सअपवर टाकलं, प्रिंट काढून लावली, सत्कार नाही. आपल्या स्टाफलाच नीट माहीत नाही की ते चॅलेंज ट्रेनिंग नाही की ह्याला कंडक्ट करायचं कसं, कसं शिकवायचं, कसं चॅलेंज ऑर्गनाईज करायचं, म्हणजे समोरच्याला चांगला एक्सपिरियन्स मिळतो. सो ह्या सगळ्याची प्रिपरेशन पाहिजे. याची प्रिपरेशन चालू होते 7 दिवस आधी. सो ह्या ट्यूजडेला ठरतं की पुढच्या ट्यूजडेला पहिले तर पूर्ण महिन्याला आपल्याला माहिती असलं पाहिजे पहिल्या ट्यूजडेला कुठला चॅलेंज होईल किंवा कुठलाही इव्हेंट असेल. मी फक्त ट्यूजडे चॅलेंजबद्दल बोलतोय पण हे सेम अप्लाय होतं सगळ्या गोष्टींसाठी. 7 दिवस आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे कमीत कमी की कुठला इव्हेंट आहे. तो इव्हेंट आधी अख्ख्या स्टाफने केला पाहिजे. स्टाफमध्ये तो चॅलेंज झाला का, तेव्हा स्टाफला लक्षात येतं की अरे फोरम प्लॅन काय फालतू आहे. पण जेव्हा आपण ॲज अ कॉम्पिटिशन करतो तेव्हा त्यात जी मजा येईल, त्यात जी एनर्जी दिसेल. मग कॉम्पिटिशन करताना काय काय चुकलं, फोरम प्लॅन करताना हे वर जात होते, खाली येत होते, पाय वाईट ठेवलेले, जवळ ठेवलेले, लागते का कोणाला इकडे एल्बोच्या खाली, कसं टाईम लावायचा, चुका काय काय होऊ शकतात, हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला आयडेंटिफाय होतात. तेव्हा आपण हे स्वतः करतो, मजा पण येते, इन्व्हॉल्वमेंट सगळ्यांची होते आणि सगळ्यांना क्लिअर असतं की पुढच्या ट्यूजडेला ट्यूजडे चॅलेंज आहे. करेक्ट. सो आधी द स्टाफ हॅज टू एक्सपिरियन्स इट आणि त्याच्यातनं घ्यायचे लर्निंग. आता हे लर्निंग घेतल्यावर प्रत्येक टीम मेंबरला आपल्याला काही मेंबर्स दिलेले आहेत. निलेश सरांकडे 100 मेंबर असतील, दर्शनकडे 100 मेंबर असतील, समर्थचे 100 मेंबर असतील. तर या मेंबर्सना तुम्ही आत्तापासून सांगायचं की पुढच्या ट्यूजडेला फोरम प्लॅन चॅलेंज आहे. समरची टीम, दर्शनची टीम आणि निलेशची टीम म्हणजे कोण, त्यांचे ते सगळे 100 मेंबर. त्या 100 मेंबरकडनं ट्यूजडे चॅलेंजसाठी प्रॅक्टिस करून घ्यायची. रोज वर्कआउट नंतर चला आपण प्लॅनची प्रॅक्टिस करू, असं आठवडाभर. मग तुम्ही त्यांना प्लॅन कसं करायचं, त्याची फॉर्मेट टेक्निक काय, ब्रीदिंग कसं करायचं, काय चुकू शकतं, हे तुम्ही आत्तापासून त्यांना ट्रेन करता. 100 मधले कमीत कमी 10 लोक तरी इंटरेस्टली पार्टिसिपेट करतात. तुझे 10, तुझे 10, तुझे 10 आणि प्रत्येक मॅनेजर्सचे 10. असे जेव्हा आपण त्यांना कोचिंग देऊ आणि ट्रेनिंग देऊ तेव्हा बेसिकली त्यांना ते तयार असतील की मला ट्यूजडेला पार्टिसिपेट करायचं आणि मला जिंकायचं. आणि ह्याच्यात कोणालाही हाव नसते. जे आपल्याकडे मेंबर्स आहेत त्यांना काही, त्यांना पैशाची गरज नाही आहे, त्यांना गिफ्टची गरज, त्यांना अप्रिसिएशन हवं. तुम्ही त्यांना नीट शिकवला त्याच्यातून त्यांचा फायदा झाला. त्यांना प्लॅन कसं करायचं शिकायला मिळालं, त्यांना जास्त वेळ प्लॅन करायला शिकायला मिळालं, त्यांची कोरची एक्सरसाइज रोज व्हायला लागली, त्यांच्या ट्रेनरनी त्यांची तेवढी छान ट्रेनिंग घेतली. मग ते शिकवताना कधी समजा त्याला खूप दुखायला लागलं पाहिजे तर आपण त्याची फिजिओथेरपी रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस घेतली. सो इट शोज देम की किती काळजी घेत आहेत माझी. सो ह्याच्यात तुमच्या ट्रेनिंगचं त्यांना एक अनुभव मिळतो आहे, तुमच्याकडे एक छान सर्व्हिस मिळते त्यांना आणि हे सगळे तयार होत आहेत ट्यूजडे चॅलेंजसाठी. ओके. एखादा छान असा रोजच्या रोज मोटिवेशन पाठवलं आणि मग आदल्या दिवशी सगळ्यांनी तिकडे अनाऊन्समेंट केली तुम्ही तुमच्या टीममध्ये आणि इकडे मॅनेजर्सनी ट्यूजडे चॅलेंज, आज ट्यूजडे चॅलेंजचा प्लॅन मोठा बोर्ड लावला. त्या बोर्डवरती सकाळपासून प्रत्येक जण जो येऊन प्लॅन चॅलेंज करून जातो त्या सगळ्यांची रजिस्टरवरती लिहित राहील. निलेश सरांनी 1 मिनिटं केलं, पाटील काकांनी 2 मिनिटं केलं, असं सगळ्यांचं लिहित राहील. आणि जे टॉप 3 मेल आणि टॉप 3 फिमेल्स आहेत त्यांचं नाव डिस्प्ले करत राहील. त्याच्यासमोर त्यांच्या ट्रेनरचं नाव, कारण ट्रेनरला पण नाव करायचं आहे स्वतःचं.
कोणाचा मेंबर आहे? आणि निलेशचा मेंबर. टॉप 3 मेंबर्स दर्शन कोण आहे? हा कोण ट्रेनर आहे. सो असं डिस्प्ले राहिला दिवसभर. आणि दुसऱ्या दिवशी पण की कालचा विनर कोण. ज्या दिवशी ट्यूजडे चॅलेंज असेल त्या दिवशी हे सगळे मेंबर 10 10 10 10 त्यातले सगळे 10 नाही आले तरी 6 मेंबर तरी एकदम उत्साहाने येतील की आम्ही पूर्ण आठवडा ट्रेनिंग केली याच्यासाठी. आणि ते छान रीतीने स्वतः येऊन तुम्ही घेत नसाल तरी येऊन म्हणतील अरे चॅलेंज होता ना. साहजिक आहे, कारण तुम्ही त्या रीतीने त्यांना प्लॅन करून आणलं आणि मग ते प्लॅन करणार आणि मग त्यानंतर त्यांचा व्हिडिओ घ्यायचा, फोटो घ्यायचा, प्रत्येकाचा व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर टाकायचा, त्यांना टॅग करायचं, त्यांना सांगायचं तुम्ही एक्सेप्ट करा. काय मिळालं तुम्हाला? मार्केटिंग. की हा व्यक्ती कुठे जातो. खालच्या मॅडम आता मला म्हणले की आनंदनी माझ्या टाकलं ना प्रत्येकजण मला विचारतं कुठल्या जिल्ह्यात जातं तुम्ही, काय मिळतं तुम्हाला? मार्केटिंग, वॉक इन्स मिळणार, बिझनेस मिळणार. त्याला काय मिळालं? सॅटिस्फॅक्शन, समाधान आणि अप्रिसिएशन. जो जिंकलाय त्याचा अजून विनर सर्टिफिकेट वगैरे घेऊन प्रत्येक पार्टिसिपेंटने एक सर्टिफिकेट दिलं, विनरला विनरचं सर्टिफिकेट दिलं आणि विनरचं नाव नंतर सोशल मीडिया व्हॉट्सॲपनी सगळ्या मेंबर्सना पाठवलं. नोटीस बोर्डवरती फोटो लावला त्याचा की या महिन्याचा विनर, फर्स्ट आठवड्याचा चॅलेंजचा विनर कोण हा. आणि मग दर महिन्याला ते फोटो बदलले. तर काय होईल? ह्या अप्रिसिएशनसाठी ते मेंबर परत 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 राहतील कॉम्पिटिशनमध्ये यायला. जर अशा रीतीने हे चॅलेंज पार्टिसिपेट केलं तर ह्याच्यात मल्टिपल फायदे. सक्सेसफुल इव्हेंट, मार्केटिंग खूप जास्त मिळणार, ट्रेनर आणि मेंबरचं बॉन्डिंग खूप चांगलं वाढणार, मेंबर्सचं ब्रँड बरोबर की काय छान हे लोक इव्हेंट्स घेतात, ऑर्गनाईज करतात, एक त्याला म्हणतात गुडविल वाढणार आणि मल्टिपल गुड बॉन्ड आणि रिलेशनशिप विल स्टार्ट जस्ट बाय एक्झिक्युटिंग एक सिम्पल छोटासा इव्हेंट नीट राहते. सो असा जर ह्याला एक्झिक्यूट केला स्टार्ट टू एंड आणि मग पुढच्या ट्यूजडेला काय? चला पुशअप चॅलेंज, परत 7 दिवस सुरू. क्रेझी रिस्पॉन्स मिळेल. एक ट्यूजडे चॅलेंज, एक इव्हेंट, अख्ख्या जिमचं नाव बदलून टाका. दिस इज व्हॉट वी हॅड डिस्कस. इम्प्लिमेंट करायचं. सो ह्या रीते आणि हे जे तुम्ही कॉलिंग करायला जे आपण चालू केले इरेग्युलर मेंबर्स, हे यासाठी चालू केलं आहे की तुमचं त्यांच्याशी बॉन्ड झालं. जर बॉन्ड झाला तर ते तुमच्या टीममध्ये पार्टिसिपेट करणार ना. जर तुम्ही काळजी घेतली की ते जिमला येत आहेत का नाही, त्यांना एक्सरसाइज शिकवले जात आहेत का नाही, त्यांचं 30 दिवसांनी बॉडी कॉम्पोजिशन होत आहे का, 60 दिवसांनी वर्कआउट कार्ड मिळत आहे का, त्यांच्या शरीरात फरक पडतोय का, ते नाही आले तर तुम्ही त्यांना फोन करताय आणि तेव्हा जाऊन तुम्हाला तो बॉन्ड क्रिएट होणार. मग तुमचे चॅलेंज काय? प्रत्येक इव्हेंटमध्ये प्रत्येक गोष्टीत ते पार्टिसिपेट करतात आणि तो जो एक छान एक ॲटमॉस्फिअर क्रिएट होईल ना, तो सुपर प्रॉडक्ट होईल. आणि हे तेव्हाच सक्सेसफुल होऊ शकेल जेव्हा हे ह्या रीतीने केलं जातं. त्याच्यामध्ये त्या 7 दिवसांमध्ये प्रिपरेशनमध्ये मी एक गोष्ट सांगायची विसरलो. सोशल मीडियावरती सारखं प्रेझेन्स की ट्यूजडे चॅलेंज. मग निलेशच्या एका मेंबरचं प्लॅन घेत आहेत, शिकवत आहेत, त्याचा व्हिडिओ की प्लॅन ट्यूजडे चॅलेंजची तयारी चालू आहे. व्हॉट्सॲपवरती ट्यूजडे चॅलेंज, सोशल मीडियावरती ट्यूजडे चॅलेंज, उद्या दर्शनच्या क्लायंटचं, परवा समोरच्या क्लायंटचं. कन्सिस्टंटली यू आर वर्ड ऑफ माउथ, समोरासमोर पण चाललंय आणि सोशल मीडियावरती पण चाललंय. क्रेझी हाईट आणि तेव्हा इट विल बी व्हेरी सक्सेसफुल इव्हेंट. सगळे गॅप्स कव्हर होतात त्याच्यात. आज आपण असं एक्झिक्यूट करतोय का? लॉट्स ऑफ गॅप्स. ह्या रीतीने समजायला आता याला एक्झिक्यूट करायला काय लागेल? आत्ता मी ठरवलं की ह्या महिन्यात पहिल्या ट्यूजडेला काय, दुसऱ्या ट्यूजडेला काय, पहिल्या ट्यूजडेला पुशअप, दुसऱ्या ट्यूजडेला स्क्वॉट, तिसऱ्या ट्यूजडेला प्लॅन, चौथ्या ट्यूजडेला नंतर स्किपिंग. झाले 4 इव्हेंट फिक्स. प्रत्येक ट्रेनरला सांगितलं तुमच्याकडनं जे 100 लोक आहेत मला कमीत कमी 10 पार्टिसिपेंट पाहिजे. निलेश उद्यापासून तयारी करायला सुरुवात कर. तुझं रजिस्ट्रेशन दे. रोजच्या रोज रजिस्ट्रेशन घेतले मॅनेजर. निलेश आज मला 2 नावं पाहिजे ज्यांना तू पहिल्या दिवशी स्क्वॉट चॅलेंजसाठी प्रिपेअर करणार. 2 नावं सगळ्यांकडनं घेतली. त्यांचं ट्रेनिंग चालू कर. उद्या परत 2 नावं पाहिजे, परवा 2 नावं पाहिजे. 10 नावं घेतली त्यांच्याकडे आणि रोज बघितलं की निलेश ट्रेनिंग करतोय का, समर ट्रेनिंग करतोय का, दर्शन ट्रेनिंग करतोय का. त्यांचे व्हिडिओज पाठवा मला सोशल मीडियावरती टाकायचं. एक मीटिंग, दिवसातून एक मीटिंग, त्यास तुला मला 2 मेंबर्स द्यायचे आणि त्यांचे व्हिडिओ पाठवायचे.
मार्केटिंग टीमला आणि सेल्स टीमला सांगितलं की ह्याचं तुम्ही पोस्टिंग करा, एडिटिंग करा, पोस्ट करा, एडिटिंग करा, पोस्ट करा. सो या बाजूने हे टीम्स बनवत आहेत, हे इव्हेंट घेत आहेत, ते व्हिडिओज आणि पोस्टिंग सोशल मीडिया व्हॉट्सॲपवरती चालू आहे. काय आपल्याला ब्रँडिंग पाहिजे ते ब्रँडिंगचं एक स्टँडर्ड बनवून घेतलं, सर्टिफिकेट बनवून ठेवलेले आहे. इव्हेंटचा दिवस आला, सकाळपासून आठवण केली सगळ्यांना की आज कॉम्पिटिशन आहे, ठरवलं कोण इव्हेंट घेणार. आज सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत कोण इव्हेंटचा इन्चार्ज, कधी निलेश घेतोय कधी समोर घेतोय असं नाही. स्वप्नील इन्चार्ज, स्वप्नील घेणार. स्वप्नील प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन आलेलं आहे, सगळ्यांना बोलून इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायला लावा. सगळ्यांचं बोर्डवरती डिस्प्ले होणार, विनर्स बरोबर सर्टिफिकेटचे दुसरे दिवशी फोटो काढले जाणार. सगळीकडे त्यांची मार्केटिंग करायची, हा जिंकला, हा जिंकला, हा जिंकला, या आठवड्याचा विनर हा, या आठवड्याचा विनर हा. किती वेळ लागेल? आणि अख्खी टीम आहे. ऍक्च्युली याच्यात करायचं सगळं ट्रेनरनीच, मार्केटिंग सगळं सेल्स टीमनीच करायचं. इफ यू एक्झिक्यूट इन दिस वे, अमेझिंग इव्हेंट डू. आणि नॉट ओनली यूज द चॅलेंज, एव्हरी इव्हेंट दॅट वी विल डू. सर्वाइव्हल ऑफ द फिटनेस आता आपण करणार, फिटनेस कॉम्पिटिशन जुलैमध्ये. आपल्याला एक पार्टी घ्यायची, सगळ्या मेंबर्सची बाहेर क्लब बुक करून पार्टी करायची. त्याच्यासाठी फुटबॉल कॉम्पिटिशन घ्यायची, ट्रेक्स ऑर्गनाईज करायचं, मूवी नाईट्स करायचं, लुझर्स चॅलेंज न्यूट्रिशन कॉम्पिटिशन करायची. हे सगळे मध्ये पार्टिसिपेशन कुठनं येणार? असं केलं, ह्या रीतीने केलं तरच हे इव्हेंट सक्सेसफुल होणार. नाहीतर इव्हेंटचा दिवस येईल, आपण एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला, एकदा सोशल मीडियावर टाकलं, एखादी मीटिंग घेतली, इट विल बी अ फ्लॉप, बिग फ्लॉप. पण असं रोजच्या रोज फक्त फॉलो घेतला, तुझे 2 मेंबर, तुझे 2 मेंबर, तुझे 2 मेंबर, रोजच्या रोज केलं तर ईच अँड एव्हरी इव्हेंट सक्सेसफुल होतो. आणि एकदा तो बॉन्ड निर्माण झाला ना की समोरच्या कुठल्या इव्हेंट समोर आहात का तुम्ही इव्हेंटमध्ये, मी तुमच्या ठिकाणी, आणि का तुम्ही आहात का, मी तुमच्या ठिकाणी. एकदा तो बॉन्ड निर्माण झाला ना, मग ते सगळं स्वतः व्हायला. पण सुरुवात आपल्याला करावी.